हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मजेत ना? तर आज आपण चाललो आहोत थोडं बाहेर. कुठे ते व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. रात्रीच्या शांत वातावरणात झगमगणारा एक लेक म्हणजेच हुसेन सागर. दिवसभराची गर्दी संपली की इथं सुरू होतं प्रकाशांची जादू. सिटी लाईट्स, रिफ्लेक्शन आणि बुद्ध स्टॅच्यूचा तो शांत चेहरा, सगळं एकदम सिनेमॅटिक वाटतं. हुसेन सागर लेक हा हैदराबादमधला एक ऐतिहासिक तलाव आहे, जो इसवी सन 1563 मध्ये इब्राहिम क्विल कुतुबशाह यांच्या काळात बनवला गेला होता. इथल्या पाण्यातूनच आजही हैदराबादला लाईफ मिळतं. मध्येच दिसणारी विशाल बुद्धांची मूर्ती ती जवळपास 450 टन वजनाची आहे आणि ती 32 फूट उंच ग्रॅनाइट स्टोन मधून तयार केली गेलेली आहे. रात्री इथे येणं म्हणजे जणू कुठल्या फॉरेन सिटीपेक्षा कमी नाही. फॉरेन सिटीमध्ये आलोय असंच इथे वाटतं. लेकच्या आजूबाजूचे लाईट्स, नेकलेस रोड, टँक बून सगळं चमकते. दूरवरून पाण्यात दिसणारा रिफ्लेक्शन म्हणजेच एक नयनरम्य दृश्य. लोक येथे फिरायला, फोटोज काढायला आणि शांतता अनुभवायला येत असतात. चला, आपण पण पोहोचलोच आहोत. तुम्ही नक्की बघत राहा व्हिडिओ. हुसेन सागर जवळच लिंबनी पार्क, बिर्ला मंदिर आणि एनटीआर गार्डन्स आहेत. दिवसा फिरायला जायचं आणि रात्री या व्ह्यूजमध्ये हरवून जायचं. बोट राईड करताना बुद्ध स्टॅच्यूच्या जवळ पोहोचल्यावर त्या प्रकाशातलं शांत पाणी खरंच मन हरवून टाकत असतं. कधीकधी जीवनाच्या गोंधळात आपण थांबायला विसरतो, पण इथे येऊन बसल्यावर हुसेन सागरच्या पाण्यात आपलं मन शांत होतं. सिटी लाईट्स, थंड वारा आणि त्या पाण्यातील लकलकती रिफ्लेक्शन जणू म्हणतायत, थोडं थांब, जीवनाचा आनंद घे. हैदराबादची शान म्हणजे फक्त त्याचं तंत्रज्ञान किंवा इमारती नाही, तर हा हुसेन सागर, जो लोकांना शांततेचं आणि सौंदर्याचं प्रतीक वाटतो. प्रत्येक रात्रीचं दृश्य वेगळं आणि प्रत्येक क्षण खास असतो. बघू शकता तुम्ही, किती छान असं रिफ्लेक्शन पडलेलं आहे. बुद्धांचं स्टॅच्यू हे दिसतं आपल्याला, बुद्धांचे स्टॅच्यू. आणि हे समोरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सेक्रेटरी ऑफिस आहे, ते दिसत आहे. आणि खूप छान असं रिफ्लेक्शन पडतं, मस्त वाटतं. तुम्ही व्हिडिओ बघत राहा. आम्ही पोहोचलेलो आहोत आणि मुले पण मस्त एन्जॉय करत आहेत. रात्री खरंच खूप छान दिसतंय.
तर ही होती हुसेन सागर रात्रीची सफर। जर तुम्ही हैदराबादमध्ये असाल तर ही जागा नक्की अनुभवून बघा, कारण काही दृश्य आपण फक्त डोळ्यांनीच नाही तर मनानेही पाहत असतो। आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा एकदा भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना बाय बाय।